Good morning. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, sir. Good morning, all of you. Yes. Good morning. Good morning, all of you. Yes. Let's start. Good morning. Good morning, all of you. Yes. Let's start. Section number 81. Section number 81. According to section 81. According to section 81. Double inverted comma. Double inverted comma. Nothing is an offense. Nothing is an offense. Merely, nothing is an offense. Merely, 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 merely by reason of its, by reason of its, by reason of its being done, being done, being done, B-A-I-N-G, being done, D-O-N-E, done with the knowledge, with the knowledge, with the knowledge that is likely, that is likely, that is likely to cause harm, to cause harm, H-A-R-M, harm is a, to cause harm, C-A-U-S-E, cause harm, comma, if it be done, if it be done, if it be done without any criminal intention, without any criminal intention, without any criminal intention, to cause harm, to cause harm,
HARM, harm, and in good faith, and in good faith, for the purpose of preventing 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 or avoiding avoiding other harm to person or property double inverted comma complete. Okay, this is also plain section. This section regarding a section title act done to avoid other harm. Here is the title. Act done to avoid other harm. Here is the title आहे ह्या सेक्शनचं. Read along with me section 81. हा जो सेक्शन 81 आहे तो नथिंग इज अन ऑफेन्स, तो ऑफेन्स होणार नाहीये. नथिंग इज अन ऑफेन्स, तो ऑफेन्स होणार नाही बाय रिझन ऑफ इट्स बीइंग डन विथ नॉलेज. आणि तो केवळ ह्या कारणासाठी ऑफेन्स होणार नाही, मेयर केवळ ह्या कारणासाठी ऑफेन्स होणार नाही की ऑफ इट्स बीइंग डन विथ नॉलेज, की तो डन झालेला आहे, तो घडलेला आहे, तो केलेला आहे, डन कृत्य झालेला आहे, तो ऑफेन्स केलेला आहे विथ नॉलेज असताना पण तो ऑफेन्स केलेला आहे. नॉलेज माहिती आहे, ज्ञान आहे की आपण जो काही ऍक्टिव्हिटी करतोय तो ऑफेन्स आहे, तरी पण ती ऍक्टिव्हिटी केलेली आहे, तरी पण ते जे काय ऍक्ट सिरियस आहे ते केलेलं आहे आणि त्याचं ते नॉलेज आहे. आणि केवळ नॉलेज असल्या कारणाने तो ऑफेन्स होणार नाही. दॅट इज लाईकली टू कॉज हार्म, की तिथं हे नॉलेज आहे की त्याच्यामुळे, त्या कृत्यामुळे, त्या ऑफेन्समुळे कोणाला तरी हार्म कॉज होणार आहे, इजा कॉज होणार आहे, हार्म कॉज होणार आहे कोणाला तरी. ओके, हे माहिती आहे, हे नॉलेज आहे की कोणाला तरी इजा हार्म कॉज होणार आहे. ओके, इफ इट बी डन विदाउट क्रिमिनल इंटेन्शन. तिथं इजा होणार आहे माहिती आहे, परंतु तिथं क्रिमिनल इंटेन्शन नाहीये. इफ इट बी डन, की ते घडलेलं आहे. इफ इट बी डन विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन, नॉलेज आहे परंतु क्रिमिनल इंटेन्शन नाही. विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन टू कॉज हार्म, तर कोणालाही पर्टिक्युलर व्यक्तीला किंवा कोणालाच इजा करायचंय, हे क्रिमिनल इंटेन्शन नाही, पण नॉलेज मात्र आहे. ओके, इन गुड फेथ, आणि ती जे काय ऍक्टिव्हिटी झालेली आहे, तो ऑफेन्स झालेला आहे, तो क्राईम झालेला आहे, तो कसा केलेला आहे, इन गुड फेथ मध्ये केलेला आहे. फॉर द पर्पज ऑफ प्रिव्हेंटिंग, आणि तो करण्यापाठी हा हेतू आहे की पर्पज, हा हेतू आहे की प्रिव्हेंट करायचा आहे तिथे किंवा अवॉइड करायचा आहे अदर हार्म. आणखीन त्या कृत्यासंदर्भात, ऑफेन्स संदर्भात आणखी काही हार्म कॉज होणार होते, ते हार्म प्रिव्हेंट करायचे. तिथं जो काही लॉस आहे तो अवॉइड करायचा आहे, आणि त्या अवॉइड करण्यासाठी ते कृत्य झालेलं आहे. आणि ते कृत्य करत असताना नॉलेज आहे, परंतु ते कृत्य करत असताना क्रिमिनल इंटेन्शन मात्र नाहीये. ते कृत्य गुड फेथ मध्ये केलेलं आहे. आणि ते हार्म कोणाला कॉज होणार होता, एकतर त्या पर्सन्सला कॉज होणार होता किंवा त्या प्रॉपर्टीला, त्याच्या प्रॉपर्टीला कॉज होणार होता. आणि तो अवॉइड करण्यासाठी तो ऑफेन्स केलेला आहे, म्हणून तो ऑफेन्स होणार नाही.
ठीक आहे, आपण एक सुरुवातीला इलिस्ट्रेशन घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सेक्शन इलिस्ट्रेशन घ्या. नेक्स्ट लाईन इलिस्ट्रेशन. ए नावाचा व्यक्ती इन अ ग्रेट फायर, एक खूप मोठी आग लागलेली आहे. इन अ ग्रेट फायर pulls down houses in order to prevent the conflagration conflagration from spreading spread spreading full stop. He does this with the intention in good faith of saving human life or property full stop. Here if it be found that the harm to be prevented was of such nature and so imminent, imminent, so imminent, imminent, as to excuse is act comma A is not guilty of the offense full stop. Here we write down the illustration regarding the section 81. Read along with me. A in a great fire. A नावाचा व्यक्ती आहे आणि एक खूप मोठी आग लागलेली आहे आणि तिथं त्या A नावाचा व्यक्ती आहे तिथे तो पुल डाऊन. आणि हा A नावाचा व्यक्ती काय करतोय, पुल डाऊन द हाऊसेस. त्याच्या शेजारी, त्या आगीच्या शेजारी जे काही घर आहेत ते घर सर्व हा पुल डाऊन करतोय, पाडतोय. इन ऑर्डर टू प्रिव्हेंट कॉन्फ्लॅग्रेशन फ्रॉम स्प्रेडिंग, की ती आगची जी काय ज्वाला आहे ते स्प्रेडिंग होण्यापासून वाचवण्याकरता, प्रिव्हेंट द कॉन्फ्लॅग्रेशन ऑफ स्प्रेडिंग, ती आग पसरवण्याची शक्यता आहे तिथे, म्हणून ते स्प्रेड होऊ नये, त्याची काय ज्वाला आहे कॉन्फ्लॅग्रेशन आहे ते स्प्रेड होऊ नये म्हणून त्याचे काय घर आहेत शेजारी तो ते पुल डाऊन करत आहे ए नावाचा व्यक्ती. ओके,
ही डज विथ द इंटेन्शन इन अ गुड फेथ. आणि ते जे काय पुल डाऊन करायची ऍक्टिव्हिटी करतोय तो जे काय करत आहे ते त्याचं इंटेन्शन आहे इन गुड फेथ. गुड फेथ मध्ये तो करत आहे ऑफ सेव्हिंग द ह्युमन लाईफ ऑर प्रॉपर्टी. आणि त्याचं इंटेन्शन आहे सेव्हिंग द ह्युमन लाईफ. तिथे जे काही पर्सन्स आहेत त्या सर्व पर्सनची लाईफ वाचवण्याकरता आणि त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी वाचवण्याकरता ह्या इंटेन्शनने तो ते घर पुल डाऊन करत आहे. नेक्स्ट, हिअर इफ इट बी फाउंड दॅट द हार्म टू बी प्रिव्हेंटेड वॉज सच नेचर. आणि इथं जर असं आढळून आलं की जी काही हार्म कॉज होणार होती जर त्यानं त्या ए नावाच्या व्यक्तीने जर ते घर पाडली नसती तर मोठ्या प्रमाणात तिथं हार्म कॉज झाला असता, नुकसान कॉज झालं असतं. हे जर तिथं फाउंड आलं, आढळून आलं तर अँड सो इमिनेंट ॲज टू एक्सक्यूज एज ऍक्ट. आणि तिथं तात्काळ असा धोका निर्माण झाला असल्यामुळे एनी जी काय ऍक्ट केलेली आहे, कुठली ऍक्ट केलेली आहे, पुल डाऊन करायची, पुल डाऊन द हाऊसेस, ती ऍक्ट कशी आहे, एक्सक्युजेस, माफी आहे त्याच्या ऍक्टला, माफ आहे, एक्सक्यूज आहे, एक्सक्युजेस एज ऍक्ट. ए इज नॉट फाउंड नॉट गिल्टी ऑफ ऑफेन्स, इज नॉट गिल्टी ऑफ ऑफेन्स, की तो तर ए नावाचा व्यक्ती तो गिल्टी नाहीये, तो दोषी नाहीये ऑफ द ऑफेन्स, त्याने ऑफेन्स केला म्हणून तो दोषी नाहीये, गिल्टी नाहीये. आता सेक्शन वाचूया. आता सेक्शन वाचा. नथिंग इज अन ऑफेन्स, तो ऑफेन्स होणार नाहीये बाय मिअरली द रिझन ऑफ इट्स बीइंग डन विथ द नॉलेज. आणि केवळ ह्या कारणासाठी तो ऑफेन्स होणार नाही की तो ऑफेन्स करत असताना तो करणाऱ्या व्यक्तीला नॉलेज होतं. ह्या केवळ एका कारणासाठी तो ऑफेन्स होणार नाही. येस, म्हणजे इथं जर आपण हे इलिस्ट्रेशन, हा सेक्शन इलिस्ट्रेशनला ऍप्लिकेबल केला तर तिथे जो काय ए नावाचा व्यक्ती पुल डाऊन करत होता त्या पुल डाऊन करणाऱ्या व्यक्तीला नॉलेज होतं का? येस, एनीबडी? नॉलेज आहे तिथे एला? येस सर. येस. लाईकली टू कॉज द हार्म, त्याला हे नॉलेज होतं का की कोणाला तिथे इजा कॉज होणार आहे? होतं. पुढे, इफ इट बी डन विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन, परंतु त्याचं कुठलंही क्रिमिनल इंटेन्शन नाहीये. त्याला इजा होणार आहे हे माहिती आहे परंतु त्याचं क्रिमिनल इंटेन्शन नाहीये, क्रिमिनल इंटेन्शन नाहीये. इफ इट बी डन विदाउट एनी क्रिमिनल इंटेन्शन, त्याला नॉलेज असल्या आहे परंतु त्याचं क्रिमिनल इंटेन्शन कोणालाही कॉज करायचं नव्हतं. इन गुड फेथ, आणि त्यांनी जी काही ऍक्टिव्हिटी केलेली आहे तो ऑफेन्स केलेला आहे तो कसा आहे, इन गुड फेथ, गुड फेथ मध्ये केलेला आहे, फॉर पर्पज ऑफ प्रिव्हेंटिंग. आणि त्या करण्यापाठीमागे हा हेतू आहे की प्रिव्हेंट करायचा आहे, त्याला अवॉइड करायचं आहे अदर हार्म, त्या अदर हार्म होणार आहेत त्याला प्रिव्हेंट करायच्या, त्याला अवॉइड करायच्या टू पर्सन. आणि त्या हार्म आणि त्या इंजुरी कोणाला कॉज होणार आहे, त्या पर्सन्सला किंवा त्यांच्या प्रॉपर्टी, आणि त्याला प्रिव्हेंट करायच्या, त्याला अवॉइड करायच्या. आणि त्या गुड फेथ मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, नॉलेज असताना एखादं कृत्य केलेलं आहे आणि त्या कृत्य करत असताना त्याला माहित होतं, नॉलेज होतं की कोणाला तरी हार्म कॉज होणार आहे परंतु त्याला क्रिमिनल इंटेन्शन नव्हतं की कोणाला तरी हार्म कॉज करायचं, हे क्रिमिनल इंटेन्शन नव्हतं परंतु त्याला नॉलेज होतं. Got it section? Yes, anybody can now having regarding the section 81? येस सर. हॅलो सर, आवाज येतोय? एका ठिकाणी मॉब आहे आणि एक वाहन चालक काय करतोय, त्या मॉबच्या दिशेनं जोरात गाडी आणतोय आणि त्यांनी 2-4 लोकांना चिरडलेला आहे. आणि मी त्या वाहनाच्या मागे येत आहे, टू व्हीलरवर आहे आणि मी त्या वाहनात चढतो आणि मी त्याला मारतो कारण की तो पुढच्या पण काही लोकांना मारेल, तर तो क्राईम होतो? नाही. नाही. संतोष माने? येस. त्याला पकडलं. नेक्स्ट, एनीबडी कॅन हॅव डाउट 81 section regarding 81 section? Yes. Next, section number 82 and 83. Section 82 and 83. Title there, Act of Child. Act of Child.
ऍक्ट ऑफ चाइल्ड. तर आता आपण हे सेक्शन 82 आणि 83 पाहणार आहोत आणि हे दोन्ही एकत्र चाइल्डशी रिलेटेड आहे. की चाइल्ड आहे आणि चाइल्ड कडून एखादी ऍक्टिव्हिटी झाली असेल तर ती जी काय ऍक्टिव्हिटी आहे तो ऑफेन्स आहे का, तो क्राईम आहे का, आणि एखाद्या चाइल्डला जर क्रिमिनली एक्झम्प्ट करायचं असेल किंवा क्रिमिनली लायबल करायचं असेल तर त्या संदर्भात हे दोन सेक्शन ऍप्लिकेबल होतात, सेक्शन 82 अँड 83. म्हणून ह्या दोन्ही सेक्शनचं मिळून टायटल दिलेलं आहे ऍक्ट ऑफ चाइल्ड. Section 82 and 83 confer, CONFER, confer बहाल करने देने, immunity, 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 confer immunity from criminal liability on child offenders, full stop. Sir, repeat करा please. Yes. Section 82 and 83. Section 82 and 83 confer बहाल करणे, CONFER, confer immunity, विशेषाधिकार सवलत, IMMUNITY, immunity from criminal liability on child offenders, full stop. Child offender. Okay. तर हा सेक्शन 82 आणि 83 हा काय करतोय, कन्फेर इम्युनिटी बहाल करतो. कोणाला इम्युनिटी देतो, हे चाइल्ड ऑफेंडर आहेत, जे काय लहान मुलं गुन्हेगार आहेत, लहान बाल गुन्हेगार आहेत त्यांना. आणि त्यांना कशाची इम्युनिटी देतोय तर क्रिमिनल लायबिलिटी, त्यांना क्रिमिनल लायबिलिटी पासून एक्झम्प्ट केलं जातं, त्यांना क्रिमिनल लायबिलिटी पासून एक्सक्यूजेस आहे. आणि त्या संदर्भात हे दोन सेक्शन आहेत, सेक्शन 82 अँड 83. फर्स्ट काय सेक्शन, फर्स्ट सेक्शन 82, त्याचं हेडिंग द्या, ऍक्ट ऑफ चाइल्ड, ऍक्ट ACT कैपिटल A, ऍक्ट कृती, ऍक्ट ऑफ चाइल्ड अंडर 7 years of age, dash, next line, into double inverted comma, nothing is an offense which is done by a child, nothing is an offense which is done by a child under 7 years of age, 7 years of age. This is a plain one-line sentence section. Nothing is an offense which is done by a child under 7 years of age. तो ऑफेन्स होणार नाही जर तो केला गेला असेल बाय अ चाइल्ड, त्या चाइल्ड करून,
त्या चाइल्ड कडून तो ऑफेन्स केला गेला असेल, डन बाय अ चाइल्ड अंडर 7 इयर्स ऑफ एज, की तो चाइल्ड 7 वर्षाच्या आत आहे आणि त्याच्याकडून त्या चाइल्ड कडून त्या बालकाकडून जर तो ऑफेन्स केला गेला असेल तर तो ऑफेन्स होणार नाही. गॉट इट? अगदी सोपं आहे. 7 वर्षाच्या आत मुलगा आहे आणि त्याच्या मुलगा बालक आहे, मुलगा मुलगी बालक आहे, चाइल्ड आहे आणि त्या चाइल्ड कडून ऑफेन्स झाला असेल तर तो ऑफेन्स होणार नाही. येस, गॉट इट? Yes, sir. Yes, sir. येस सर. Yes, sir. तर हे सुधारगृहात मुलं घातली जातात, सुधारगृहात मुलं घातली जातात, तर ती कुठल्या एज मधली मग टाकली जातात? ते अडल्संट असतात, कुमार वयाचे असतात ते अडल्संट. ते पुढे आपण पाहणार आहे. अडल्संट असतात ते. नेक्स्ट घ्या सेक्शन 83. सेक्शन 83. According to section 83, into double inverted comma, nothing is an offense. Nothing is an offense which is done by a child. Which is done by a child. By a child above 7 years. Above 7 years of age. And under 12, TWELVE 12. Above 7 years of age and under 12, TWELVE 12, under 12, comma, who has not attained sufficient, not attained, who has not attained, ATTAINED, attain, not attain, sufficient maturity, MATURITY, maturity of understanding to judge, 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 ओळखणे, understanding the judge, the nature and consequence, परिणाम, consequence, 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 परिणाम, consequence of his act on that occasion, 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 full stop. This is the section 83. Nothing is an offense, तो offense होणार नाही, which is done by a child,
आणि तो त्या चाइल्ड कडून झालेला आहे, विच इज डन बाय अ चाइल्ड, आणि तो डन झालेला आहे, घडलेला आहे बाय अ चाइल्ड, आणि तो चाइल्ड अबाव 7 years ऑफ एज, आणि त्या चाइल्डचं एज हे अबाव 7 years आहे, 7 वर्षापेक्षा जास्त आहे, 7 वर्षापेक्षा जास्त आहे, अँड अंडर 12, आणि 12 वर्षापेक्षा आत आहे, 7 पेक्षा जास्त आहे आणि 12 पेक्षा आत आहे, असा तो मुलगा आहे, आणि त्याच्याकडून जर ऑफेन्स झाला असेल तर तो ऑफेन्स होणार नाहीये, 7च्या पुढे आणि 12च्या आत असा एज आहे त्याचं, आणि त्याच्याकडून जर ऑफेन्स झाला असेल तर तो ऑफेन्स होणार नाहीये. आणि पुढे हू हॅज नॉट अटेंड सफिशियंट मॅच्युरिटी, आणि तो जो मुलगा आहे त्या मुलाला सफिशियंट मॅच्युरिटी नाही, नॉट अटेंड, त्याला सफिशियंट मॅच्युरिटी नाहीये, अटेंड नाहीये, सफिशियंट मॅच्युरिटी अटेंड झालेली नाहीये. ऑफ अंडरस्टँडिंग, आणि त्याला मॅच्युरिटी कशाची नाहीये, तर त्याला ते अंडरस्टँड नाहीये, त्याला ते माहिती नाहीये, समजलेलं नाही. अंडरस्टँडिंग टू द जज द नेचर, त्याला ओळखता आलं नाही की नेचर काय स्वरूप आहे, ते जो काही कृत्य केलेलं आहे त्यांनी जे काही ऑफेन्स केलेलं आहे त्या ऑफेन्सचं नेचर काय, त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते त्याला ओळखता आलेलं नाहीये, किंवा त्याला ते माहिती नाही की त्यांनी काय केलेलं आहे, तो ऑफेन्स आहे का ऍक्टिव्हिटी आहे हे त्याला माहिती नाही, ओळखता आलं नाही, कारण त्याच्याकडे तेवढी सफिशियंट मॅच्युरिटी नाहीये. ओके. ऍड कॉन्सिक्वेन्सेस, आणि त्याच्याकडे हे पण मॅच्युरिटी नाहीये की त्याच्यामुळे काय परिणाम होतो, त्याच्या कृत्यामुळे काय परिणाम झालेला आहे, ह्याची पण त्याच्याकडे मॅच्युरिटी नाहीये. ओके. ऑफ हिज कंडक्ट ऑन दॅट ओकेजन, ऑन दॅट ओकेजन, की ती जी काय घटना आहे त्या घटनेच्या करत असताना की त्याचं स्वरूप काय आणि ते केल्यानंतर त्याचे परिणाम काय हे समजण्याकरता, अंडरस्टँड होण्याकरता, जज होण्याकरता जी आवश्यक अशी सफिशियंट मॅच्युरिटी असते ती त्याच्याकडे नाहीये, म्हणून त्यांनी जी काय कृत्य केलेलं आहे ते कृत्य ऑफेन्स नाहीये, आणि त्याचं एज आहे हे एज 7च्या पुढे आहे आणि 12च्या आत आहे. Yes, got it? Yes, sir. Yes, sir. Yes. आपण एक उदाहरण घेऊया. ओके. एक छोटा मुलगा आहे, त्याचं वय आहे 10 वर्ष. ओके. आणि 10 वर्ष आहे आणि त्याच्याकडून त्यांनी काय केलेलं आहे, एक त्याला माहित आहे की सो अँड सो पैसे दिल्यानंतर दुकानदार चॉकलेट देतात, हे त्याला माहित आहे, म्हणून त्यांनी त्याच्या घरून म्हणजे त्याच्या वडिलांच्या पॉकेट मनी असेल किंवा कुठून तरी त्यांनी 2000 रुपयाची अशी नोट घेतलेली आहे आणि तो त्या दुकानदाराकडे गेलेला आहे आणि ते दुकानदाराकडे दिली आणि त्यांनी चॉकलेट मागितलेलं आहे. ओके ओके. तर इथं त्या दुकानदाराने काय केलेलं आहे, त्याला ते नोट वापस दिली, चॉकलेट पण दिलं आणि त्याच्या वडिलांकडून काय असेल ते पैसे घेतलेले असतील त्याचे टॉफीचे, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये. ओके. मग इथं तो जो काही मुलगा आहे छोटा 10 वर्षाचा, त्याच्याकडे सफिशियंट मॅच्युरिटी आहे आपण असं म्हणू शकतो का 10 वर्षाच्या मुलाकडे? नाहीये, कारण त्याला चॉकलेट खायचंय आणि त्याला माहिती आहे की सो अँड सो कागद म्हणजे पैसे आहेत आणि हे दिल्यानंतर आपल्याला दुकानदार चॉकलेट देतात, टॉफी देतात, म्हणून तो ते घेऊन गेलेला आहे. आता एक उदाहरण घेऊया की एक असा मुलगा आहे की त्याला तो जरा क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे, क्रिमिनली बॅकग्राऊंड आहे, त्याचं 10च वर्ष आहे त्याचं पण, त्या मुलाचं पण तो क्रिमिनली बॅकग्राऊंड आहे आणि त्याच्या मित्रासोबत असा संबंध आलेला आहे की ते काय करतायत की कोणाच्याही पाकिटमधून अशा रहदारीच्या ठिकाणाहून पाकिट मधून ते पैसे चोरतात किंवा पाकिट चोरतात आणि त्या पैशातून ते काहीतरी त्यांचे वस्तू विकत घेतात. ओके. आता ह्या मुलाकडे सफिशियंट मॅच्युरिटी आहे का? तर यामध्ये तर आहे मॅच्युरिटी, कारण त्यांना माहिती आहे चांगलं. एक असा मुलगा आहे की त्याच्या बॅकग्राऊंड तो नेहमी त्याचे मित्र वगैरे ते काय करतात, नेहमी दुसऱ्याचे पाकिट चोरतायत, त्याचं पण वय 10च आहे. ओके. मग इथं काय म्हणलेलं आहे पहा, आपला सेक्शन सांगतो, हू हॅज नॉट अटेंड सफिशियंट मॅच्युरिटी, who has not attained sufficient maturity of understanding the judge the nature and consequences of his act on that occasion. तर त्याला सफिशियंट मॅच्युरिटी नसेल
तरच तो एक्झाम आहे, तरच त्याला एक्सक्यूज आहे. सफिशियंट मॅच्युरिटी नसेल तर, आणि सफिशियंट मॅच्युरिटी असेल तर ही विल बी पनिश्ड. हा, सपोज त्याला सफिशियंट मॅच्युरिटी आहे, मग He is liable for punishment. ऑफेन्स होईल तो. yes. मग आता त्याला मला ऑर्डिनरी एक विचारायचंय. मग त्याला सर, ऑर्डिनरी प्रिझन मध्ये जर नाही. 11 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला युनिफॉर्मची गरज आहे हा. आणि त्याचे आई वडील घेऊ देऊ शकत नाहीये, हा. तर तो जर तो चोरलं त्याने, आता त्याच्यात तर त्याचं म्हणजे त्याला माहिती की आपण चोरतोय, तर यावेळेस काय पाहिलं जाईल? येस, त्याचं इंटेन्शन काय आहे तिथे? थेफ्ट करणं. युनिफॉर्म नाहीये आणि हो Intention युनिफॉर्म काय नाहीये. थेफ्ट करणे चोरी इंटेन्शन आहे. करणं. आणि हा. मोटिव्ह काय त्याचा? मोठी म्हणजे त्याला युनिफॉर्म नाहीये, शाळेसाठी Yes, त्याला पाहिजे. yes. पण तरी पण हा ऑफेन्स झालेला आहे. ओके, कारण त्याच्याकडे सफिशियंट मॅच्युरिटी आहे की आपण सो अँड सो रक्कम चोरली तर आपल्याला सो अँड सो युनिफॉर्म मिळेल. त्याने ते पैसे चोरून बाजारात गेला, युनिफॉर्म घेतला, युनिफॉर्म घेतल्यानंतर मग असं आपल्याला त्याच्या नाही सर, युनिफॉर्मच डायरेक्ट घेतला त्यांनी, पैसे चोरले नाही. डायरेक्ट समजा दुकानात गेला आणि गपचूप घेऊन आला असं. डायरेक्ट युनिफॉर्म. हा, बरं ठीक आहे. तरी पण त्याची सफिशियंट मॅच्युरिटी आहे का नाही तुम्ही सांगू शकता? ओके सर, मॅच्युरिटी ठरवायला काही नॉर्म्स वगैरे आहेत का किंवा Yes. टेस्ट आहेत का काही? येस येस, त्याला क्वेश्चन केले जातात. ओके, हे पहा, कुठलाही जर एखादा साक्षीदार असेल आणि तो चाइल्ड असेल तर त्याच्या अगोदर ब्रेन वॉशिंग केलं जातं अगोदर त्याचं, की त्याला सफिशियंट मॅच्युरिटी आहे का हे पाहिलं जातं. म्हणजे तो नॉर्मल उत्तर देतो का, आज कोणता वार आहे, हे कुठले इयर चालू आहे, तू काय खेळतोयस, आपलं पण तो, असं छोटे छोटे जे जनरल नॉलेजचे क्वेश्चन आहेत ते विचारले जातात आणि त्याची मॅच्युरिटी चेक केली जाते. ओके, तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिलं असेल की जे काय अशा बॅकग्राऊंड मधले मुलं असतात पहा, म्हणजे एकदम क्रिमिनल बॅकग्राऊंड मधली मुलं असतात छोटी छोटी, आणि एक इंग्लिश स्कूल मिडियम मधला मुलगा, दोघांचं सारखंच असतं. परंतु हा जो क्रिमिनली बॅकग्राऊंड असलेला मुलगा आणि एक छोटा इंग्लिश स्कूल मधला मुलगा, दोघांचं जरी एक सारखं असलं तरी दोघांच्या मॅच्युरिटी मध्ये खूप फरक असतो. येस सर. बरोबर. येस, खूप म्हणजे जो क्रिमिनल बॅकग्राऊंड मुलगा असतो तो पैसे कसं चोरायचे, त्याची कशी विल्हेवाट लावायची, कसे नंतर दुसरे पैसे चोरण्यासाठी प्लॅन करायचा, हे सगळं त्याचं टेक्निक ठरलेलं असतं. आणि हे त्याच्या ऍक्टिव्हिटी मधून, की तो किती वेळेस, कुठल्या वेळेस तो कुठे गेला आणि काय केलं, कसं प्लॅन केलं, हे त्याच्या कृत्यातून दिसून येते की त्याला मॅच्युरिटी आहे का नाही. फॉर एक्झाम्पल, एक मुलगा आहे सपोज 12 वर्षाचा आहे आणि त्यांनी एका महिलेचं चेन स्नॅच केलेली आहे किंवा चेन चोरलेली आहे, तर तो बराबर कुठे गेला, त्या ज्वेलर्स मध्ये गेला. ज्वेलर्स मध्ये जाऊन त्याने ते बरोबर विकलं, त्यानंतर त्या विकताना त्याने बार्गेनिंग केलं, त्यानंतर त्यांनी पैसे घेतले आणि ते पैसे स्वतःसाठी खर्च केले. म्हणजे इथे त्याची मॅच्युरिटी दिसते का? येस सर, येस. येस सर, दिसतंय. त्याचे जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्याच्यावरून हे कन्क्लूड केलं जातं की त्याला मॅच्युरिटी आहे का नाही. आणि सपोज तो जर मुलगा आहे आणि त्याला एखादी चेन सापडली असेल, तर तो जर मॅच्युरिटी नसेल किंवा तो जर इनोसंट असेल रिअली, तर तो कोणाकडे देईल, त्याच्या पालकाकडे देईल. शाळेत सापडली असेल तर त्याच्या शिक्षकाकडे देईल, किंवा आणखीन कुठे सापडले असेल तर त्याच्या जे काही एल्डर असतील तर त्यांच्याकडे देईल. येस, येस. येस सर. Yes, sir. ठीक आहे, 1 मिनिट राहिलेलं आहे, आपण थांबूया. एक केस लॉ आहे, त्या केस लॉ वरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. केस लॉ फक्त हेडिंग द्या, उला वर्सेस किंग. ULLA, उला, ULLA, उला वर्सेस द किंग, द किंग, KING, किंग.
AIR इंटू ब्रॅकेट AIR 1950 1950